आजचा जो बायोटा आहे तो एक साधारण अपेक्षा असणाऱ्या मुलीचा आहे. मुलीचे आई आणि वडील हे वारलेले आहेत. मुलगी सध्या त्यांच्या एका नातेवाईकांच्याकडे ठाण्यामध्ये राहत आहे. विनंती आहे कृपया व्हिडिओ पूर्ण ऐका, यांच्या अपेक्षा पूर्ण ऐका. आणि तुम्ही जर का अपेक्षेत बसत असाल तर आपल्या ऑफिसची वेळ ही सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत आहे. त्याच वेळेमध्ये आपल्या ऑफिसचे फोन सुरू असतात. कारण मी बऱ्याच जणांचं कमेंटमध्ये पाहिलेलं आहे की फोन उचलले जात नाहीत. कारण आपल्या ऑफिसची वेळ ही 10 ते 5 आहे. त्या वेळेमध्ये जर का फोन केले तर नक्कीच फोन उचलले जातात. आणि त्यानंतर ज्यांचे फोन येतात त्यांना आम्ही माघारी फोन हे करतोच. ऑफिसचे नक्की संपर्क करा. आपल्या वधूवर केंद्रामध्ये नाव नोंदणीची माहिती घ्या. तुम्हाला माहिती योग्य वाटली तर नक्कीच नाव नोंदणी करा. नमस्कार, मी ॲडव्होकेट शिवराज जाधव, देशातील एक विश्वसनीय व रजिस्टर्ड वधूवर केंद्र म्हणजे शिवराज मराठा वधूवर केंद्रामध्ये तुमचे स्वागत करतो. तर आपण या मुली थोडक्यात माहिती पाहणार आहोत. मुलीचे जन्मवर्ष आहे 2003. उंची मुलीची 5 फूट 1 इंच आहे. रंग मुलीचा गोरा आहे. मुलीचे शिक्षण BA झालेलं असून सध्या मुलगी ही नोकरी करत नाहीये. मुलीचं मूळचं गाव हे बुलढाणा जिल्ह्यातील आहे. पण ती मुलगी त्यांच्या एका नातेवाईकांच्याकडे ठाणे जिल्ह्यामध्ये राहत आहे. मुलीला एक भाऊ आणि एक बहीण आहेत. त्यांच्या अपेक्षा आहे की मुलाचं मूळचं गाव हे बुलढाणा, जळगाव, नाशिक, लातूर, मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर इत्यादी जिल्ह्यातील मुलाचं मूळचं गाव असेल तरी चालेल. पण तो मुलगा पुणे, मुंबई किंवा ठाणे शहरामध्ये मुलगा हा राहणारा असावा. मुलाला किमान 30 ते 40 हजार रुपये एवढा तरी पगार असावा. मुलाला शेती असली नसली तरी चालेल. फक्त मुलाचं एक राहतं स्वतःचं घर हे असावं. सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे की मुलाच्या घरातली माणसंही चांगली असावीत, समजून घेणारी माणसं असावीत, अशी त्यांची अपेक्षा आहे. त्यामुळे नक्कीच अपेक्षित बसत असाल तर आपल्या ऑफिसशी आता संपर्क करा. आणि अशाच प्रकारे मराठा समाजातील सळे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा. धन्यवाद. जय शिवराय.